तर मित्रांनो आता आम्ही चाललोय नंदू डेमकर यांच्या पार्टीला। परमेश्वर मला घ्यायला आलाय, जर्किंग घालून, पाऊस आहे थोडा भरपूर। चला तर मग आता मस्त पार्टी एन्जॉय करूया, रिटायरमेंटची पार्टी भाऊची। मित्रांनो आता आपण आहे वंदेवीच्या चौकात, बघू शकता। आता आपण कर्वेनगर ब्रिज खाली चाललोय। आमचा एक मित्र आलाय, त्याला रस्ता माहित नाही, त्याला रस्ता दाखवायला चाललोय आम्ही। तर मित्रांनो आता कर्वेनगर मधून आम्ही निघालोय, आता डायरेक्ट वारजे कात्रज टू डायरेक्ट मुद्रा हॉटेल। तर चला, पावसामुळे जर्किंग बिर्किंग घातलंय आम्ही। हे बघा कर्वेनगर ब्रिज शकता मित्रांनो। आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या आतमध्ये। भव्य दिव्य असे मंदिर बघू शकता आपण, स्वामीनारायण मंदिर। नाही रे, अजून 2 किलोमीटर मग। बघू शकता मित्रांनो, रात्र झाली, आम्ही आता जांभूळवाडीच्या दिशेने चाललोय। अजून इथून आमचं 2 किलोमीटर वर दाखवते 5। रानवारा नाही, आपलं आहे मुद्रा हॉटेल। मित्रांनो शेवटी आलेलं आहे आपलं मुद्रा हॉटेल, बघू शकता आपण। नमस्कार मित्रांनो, आपले कामगार मित्र बंधू टेमकर, नंदू टेमकर या मित्रमंडळी जमलेले आहेत, बघू शकता। त्यांचे ITI मित्रमंडळी पण आलेले आहेत। आपले कामगार बंधू नंदकुमार टेमकर यांचा 1 जुलै 1966 ला जन्म झाला आणि त्यांनी, आता मी शॉर्टकट मध्ये सांगतो, त्यांनी 7वीला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 35वा नंबर काढला आणि त्याच्यात त्यांनी जी शिष्यवृत्ती भेटली त्या शिष्यवृत्तीने त्याने आपलं शिक्षण केलं। त्यानंतर त्यांनी वनाजमध्ये NCTVT 1990 ला केलं, पण ITI मध्ये फिटर ट्रेडला ते सर्वात फर्स्ट आले होते। आणि त्याच्यानंतर त्यांनी वनाजमध्ये आपली कारकीर्द चालू केली। त्या कारकिर्दीतून आज वनाजमध्ये 90 वर्ष, 1990 ला त्यांनी तिथे आपल्या इथं कामाला आले आणि 2026 या दिवशी ते रिटायर झालेत। आज त्यांचे वयाचे 60 वर्ष पूर्ण झालेत आणि आपण सर्व कामगार बंधू आज त्यांच्यासाठी, आज त्यांनी आपलं VRS त्यांनी जे आज रिटायरमेंट घेतलेली आहे आणि त्या नदिया से दरिया, दरिया से सागर, सागर से गहरा जाम, सागर से गहरा जाम, हो जाम में डूब गई यारो मेरे जीवन की हर शाम। नदिया से दरिया, दरिया से सागर, सागर से गहरा जाम, सागर से गहरा जाम, हो जाम में डूब गई यारो मेरे जीवन की हर शाम। हम दीवाने यार, जब से हमने पीना सीखा, जीना सीखा, मरना सीखा यार। आहा ओ हम जब यूं नशे में डगमगाने लग गए, हो दिल की बेचैनी को आया थोड़ा सा आराम।
नमस्कार. आज आपण आपले स्नेही, आपले सहकारी, आपले जवळचे खास मित्र नंदू टेमकर ह्याचे आज रिटायरमेंट म्हणजे आज ते निवृत्त झालेले आहेत. आता त्याच्या कार्यक्रमासाठी आज आपण ऑलरेडी तुमच्या कंपनीमध्ये कार्यक्रम तसा झालेला आहे. पण आज सर्व आपण जवळचे मित्र ते स्नेही आज आपण त्याच्या त्याला पुढच्या शुभेच्छा, त्याच्या पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. पार्टी एक जस्ट निमित्त आहे, पण ही आठवण, आजच्या ह्या दिवसाची आठवण राहणं खूप महत्त्वाचं आहे. नंदू आम्ही ITI पासूनचे आम्ही सर्व हे मित्र, ITI पासूनचे मित्र, एकदम शांत स्वभावाचा, वाद नाही, एकदम हुशार, आमच्या सर्वात टॅलेंटेड म्हणजे नंदू टेमकर, आमच्या सरांचा सुद्धा लाडका असा टेमकर. आणि आज आपल्या कंपनीतून कामातून आपल्या बरोबरचा आज तो निवृत्त होत आहे. त्याचे पुढचे आयुष्य त्याला खूप आनंददायी आयुष्य, आरोग्यदायी आणि पुढील त्याचे काय छंद असतील, त्याची काय आवड असेल, त्याने पुढच्या आयुष्यात त्यांनी ते जोपासावे. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्याला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. संजू बोल ना, संजू बोल. हॅलो, मुंबईचा उल्लेख करा. हॅलो, नमस्कार. माननीय नंदू टेमकर यांचे सर्व मित्रांना माझा नमस्कार. नंदू टेमकर आम्ही हे सगळे ITIचे मित्र 1985 पासून एकत्र आहोत आणि त्यापासून तर आजपर्यंत आमची मैत्री अबाधित आहे. आम्ही प्रत्येक कार्यक्रम सगळीकडे अटेंड करतो आणि आज असा दिवस आला की नंदू आज सेवानिवृत्त होतोय. पण आयुष्यात माणूस कधी सेवानिवृत्त होत नसतो, तो आयुष्यभर काम करतच असतो. आणि नंदूला माझी एकच विनंती आहे, लाईफ एन्जॉय कर, सगळ्यांना खुश ठेव आणि शेवटपर्यंत मस्त एन्जॉय कर. कसलाही विचार करायचा नाही. फक्त एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला सांगायची, आमचा हा ग्रुप आहे 1985 साली डिसेंबरमध्ये आम्ही चिंचवडला गेलो होतो. एका मित्राकडे आमचे भालेकर म्हणून. बरं ठीक आहे, निगोजला तळवड्याला गेलो. आम्ही उर्स यात्रेला गेलो होतो आणि 1985 म्हणजे आम्ही मे बी तेव्हा 20 वर्षाचा असेल किंवा 18 वर्षाचा असेल आणि रोडवरती आलो. त्यावेळेस मग तुमच्या कंपनीतला फारुख शेख त्याला अक्कल सुचली, कारण तो पहिला भारत दौरा करून आला होता सायकलवर आणि त्यावेळी आम्ही सायकलवर चिंचवडला गेलो होतो. त्यावेळी मग फारुख म्हटलं आपण मुंबईला जायचं का माझ्या घरी. माझं मुंबईला घर आहे भायखळ्याला, माझे भाऊ वगैरे आम्ही आई वडील तिकडे होते. तर मग आम्ही म्हटलं जाऊया, काय हरकत नाही. मी, फारुख, बाळू पानसे, नंदू आणि ऐक ना हा नाही इनामदार नव्हता, नाही आणि फारुख इनामदार, आम्ही एवढं होतो. आम्ही देहू पर्यंत गेलो सायकलवर. आमचे पण किती वाजता, चिंचवडवरून रात्री 10:30 वाजता निघालो आणि मुंबईला भायखळ्याला सायकलवर, साध्या सायकली रिहर्सल नाही, 1985ला देहू पर्यंत आलो. आणि ह्याला काय वाटलं, अरे चेष्टा करतात. हा म्हटलं खरंच चाललं मुंबईला. म्हटलं हो. हा म्हटलं अरे शक्य नाही बाबा, मी येणार नाही. हा देहू रोड देहू रोडवरून परत फिरला आणि मी, फारुख शेख, टेमकर आणि पानसे आणि इनामदार आम्ही मुंबईला निघालो. रात्री 10:30 निघालो. मुंबईला सकाळी 10:30 भायखळ्याला पोहोचलो, म्हणजे 12 तास लागले. साध्या सायकली मुंबईला गेलो. भायखळा एरियामध्ये घोडपदेव एरिया आहे, तिथे मी राहायला होतो. माझे मोठे बंधू तिथे काम करत होते मोटरसायकलचं. त्यांनी मला बघितलं, शॉक झाला. म्हटलं काय रे संजू. तर मी म्हटलं अरे मुंबईच्या माझे पुण्याचे मित्र घेऊन आलोय. कसं आलं सायकलवर. तो शॉक झाला, म्हणजे 40 वर्षाचा होता. आणि मग ह्यांना आम्ही मुंबई वगैरे फिरलो, घरी आराम वगैरे केला. आणि थोडक्यात सांगितलं, जाताना आमच्या चौघांमध्ये फक्त 5 लोकांमध्ये 15 रुपये होते. 15 रुपये
15 ते 20. भैया आपला ते म्हातारीचा बूट पाहिला आणि ते नाही ना ऐक ना अरे नाही म्हातारीचा बूट पाहिला आणि ते होडीत फिरलो अरे नाही अरे भैया नंतर बोल तू तसं नाही अरे नंतर बोल तू बोल म्हातारीचा बूट आता बोलू दे, बोलू दे. बोल सांग ना त्यांना सांग. अरे तो सायकलवर उचलून फेकून द्या आणि गेला होता. थोडक्यात तुम्हाला सांगतो थोडेसे किस्से आम्हाला पण ऐकायला आणि ऐका त्यावेळेची फक्त थोडक्यात घटना सांगतो. नंदू टेमकर पानसे मी 85 ला शिंदेवाडीमध्ये मंडईमध्ये बहिणीकडे राहिला होतो. हा याच्या घरी राहिला होता, टेमकर त्याच्या घरी राहिला होता. पण प्रॉब्लेम काय झाला, आम्ही फ्रायडेला निघालो, शनिवार रविवार सुट्टी होती आणि त्यावेळी मोबाईल काय वगैरे काहीच नव्हतं आणि आम्ही मूर्खपणा मित्राकडे गेलो आणि तसंच गेलो मुंबईला. पण झालं काय प्रॉब्लेम, सगळी शोधाशोध झाली, ह्याच्या घरी माझ्या घरी सगळ्यांच्या घरी. अरे आपली मुलं गेली कुठं 3 दिवस. हा शुक्रवारी याच्या वहिनीची आणि याची भांडणं झाली होती. काय बोलायचं ना गप्प. शुक्रवारी याच्या वहिनीची यांची भांडणं झाली होती आणि हा शुक्रवारी आम्ही सगळे संध्याकाळी रात्री निघालो होतो. आम्ही आलो कधी रविवारी सोमवारी आलो, सोमवारी संध्याकाळी 6:30 आलो आणि शुक्रवारी गेलो. साहजिक आहे कोणी वाट बघणार. आणि मी माझ्या बहिणीकडे राहिला, माझे आईवडील मुंबईला, भाऊ मुंबईला, आम्ही प्रॉपर मुंबईच्या बाहेर काढायचे. आणि मग झालं काय, माझी बहीण शोधते सगळीकडं, कॉन्टॅक्टच नाही. पण माझ्या बहिणीला फक्त भैया डाकवेचं घर माहिती होतं, तो कसब्यात राहिला होता आणि मी मंडईत राहिला होतो. मग भैयाकडून माझ्या घरी माहिती मिळाली की आम्ही मुंबईला गेलो. मग तिथून ह्याच्या घरी कॉन्टॅक्ट नाही, ह्याच्या घरी. आणि टेमकरचं काय झालं, कोणीतरी सांगितलं की ससूनमध्ये टेमकरची बॉडी दिसते. हा सांगतो, टेमकरची बॉडी सारखी दिसते. त्याच्या घरी राडारोड. ह्याच्या घरी काय, त्याच्या वहिनीचे भांडण, याच्या भावाने याच्या बायकोला मारलं, वहिनीला मारलं. एवढा राडा, म्हणजे 3 दिवस नाही ना आम्ही. 3 दिवस 3 दिवस राडा. फक्त बोल. सगळ्यात मोठा आमच्यात भाव होता, यांनी खूप सांभाळून घेतलं. हे म्हातारे आमचं मस्त आहे एकदम. आणि जेव्हा आम्ही परत आलो सुखरूप, माझ्या घरी काय प्रॉब्लेम नव्हता. टेमकरच्या ह्याच्या पानसेच्या घरी आल्यानंतर जेव्हा कळाले मुंबईला गेले, ह्याच्या भावाने ह्याला ठोकलं. इनफॅक्ट मी सांगतो. बर आई मला बोलू दे 2 मिनिट. मित्रांनो नमस्कार, माझं नाव अजय हिरे आणि आम्ही सर्व जे बॅच होतो ते बेंच फिटर आणि बर जे काय असेल ते 2 ट्रेडची मुलं एकत्र घेतली होती. कडू फोरमन होते, वाळिंबे आणि सातपुते हे आमचे शिक्षक. विषय असा होता की तेव्हापासून म्हणजे अख्ख्या ग्रुपमध्ये 10 रुपये असले तरी खूप झाले. आता नंदूरचं म्हणजे प्रत्येकाचंच बॅकग्राऊंड तसं होतं त्या काळामध्ये की सायकलला सीट बसवायला पैसे नसल्या कारणानं नंदूरला मी डोळ्यानं बघितले कापडा ते 32 रुपयात आपण मिसळ खाल्ली, ते सांग ना. 32 त्या साठ्याला म्हणजे ह्याला त्यांनी चिंध्या बांधून शीट बनवलं होतं. वेल्डिंगचा रॉड ब्रेकला लावलेला होता. विषय असा की त्यावेळेला एक ग्रुपमध्ये युनिटी अशी चांगली होती की कोणाच्याही घरी उरूस असला, सत्यनारायण असलं, टकल्या 2 मिनिटं गप ना. बाबुड्या तू गप ना जरा. तर त्यावेळेला कुणाच्या घरी सत्यनारायण असलं तर आम्ही ITI कम्प्लीट करून त्याच्या घरी जायचो सायकलवर. उरळी कांचन असो. पहिले तर 6 महिने माझ्याकडे सायकल नव्हती, मी डबल सीट जायचो कुणाबरोबर तरी. नंतर 150 रुपयाला सायकल मिळाली, ती सेकंड हँड घेऊन मी वापरायला सुरू.
विषय सांगायचा थोडक्यात असा की मला वाटतं बरेच जण आपण सर्व मिडल क्लास फॅमिलीतनं आलेलो असतो आणि त्यावेळेचे संस्कार जे होते ते एक्सेप्ट केलेले होते. आताच्या मुलं म्हणजे वातावरण जे वेगळं आहे. नंदू आज एंड पर्यंत त्याच्या घराचं बॅकग्राऊंड मला माहिती आहे. तो माझा एक इनडायरेक्टली रिलेटिव्ह पण आहे. माझ्या मुलीचं लग्न हा विषय होता. मला आनंदाने सांगू वाटतं की हा भैया आणि नंदू या दोघांनी माझ्या मुलीचं लग्न कंप्लीट केलं. मी त्यावेळेला मुलीच्या लग्नाची बैठक होती आणि माझ्या एका मित्राला हार्ट अटॅक आला होता म्हणून मी मुंबईला गेलो. नंदूला फक्त एवढंच म्हटलं की हे पाहुणे येत आहेत, यांचं बैठकीचं फायनल करायचंय, तू बोलणी कर आणि ते जे काय मागतात ना त्याच्यावर एक आयटम आपण अजून देऊन टाकू त्यांना. पण नंदूनी नुसतंच ती बैठक नाही केली तर नंदूनी माझ्या मुलीला म्हणजे लग्न करून तिच्या घरी पाठवण्यापर्यंत नंदू आणि वहिनींनी मिळून वहिनींना तब्येत बरं नव्हती, ताप होता. म्हणजे हे सांगायचा विषय की त्यावेळेची जी आणि आज आम्ही ग्रुप बनवला या संजयमुळे बनवलेला आहे. सुरुवातीला 2-4 जणांचे नंबर मिळाले. आज आमच्या ग्रुपमध्ये 35 लोक आहेत टोटल आणि सगळेही आपापल्या कष्टाने वर आलेले आहेत. म्हणजे कुणी असं हे नाहीये की पहिला बाप जाते की कमाई भरपूर आहे म्हणून. पण विषय एवढाच मित्रांनो की आनंदी आहोत आणि त्या आनंदामध्ये तुमचा वनाज परिवार आहे ना हा खूप मॅटर करतो. कारण आमच्यापेक्षा नंदू आहे ना 8 तास 10 तास तुमच्यामध्ये होता आणि ज्यावेळेला आम्हाला भेटला त्यावेळेला वय इतकं आमची वाढलेली होती की आपल्याला म्हणजे त्याचं काय जे आता जे तुम्ही लोकांनी त्याला सांभाळलं या दुःखात म्हणजे दुःख असो आनंद असो आणि हे सगळ्याची म्हणजे प्रचिती अशी दिसते की त्याची तिन्ही मुलं BE इंजिनियर झालेली आहेत. त्याच्या मिसेस पण चांगल्या आहेत, त्याच्या सासूरवाडी पण. आणि आनंदाची गोष्ट अशी की त्याच्या सासरी जनावरांचं सुद्धा दशक्रियाविधी करतात. त्यांच्या घरी बैल वारलेला होता सासऱ्यांचा तर त्यांनी त्याची मूर्ती बनवून दशक्रियाविधी केला, गाव जेवण घातलंय. म्हणजे ही संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि ही संस्कृती जपल्यामुळं आज सगळेजण असंच नंदू राहो एवढा बेस्ट ऑफ लक करतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि आपलं मित्रांनो एकच गोष्ट ऍड करायची आहे. त्यावेळेला जी काय आमच्या 2 ट्रेडची बॅच होती त्या बॅच मध्ये मिशा सुद्धा न फुटलेला हा टकल्या होता म्हणजे आणि हा एकदम गोंडस पण इतका भित्रा की त्याला नुसतं कुठल्याही मुलांनी नजरेने बघितलं तरी टारकायचा. आणि बऱ्याच वर्षांनी आता जेव्हा भेटला तेव्हा आम्हाला प्रश्न पडला की हाच तो प्रभूने आहे का म्हणून. म्हणजे विषय असा की नंदू भाऊ बद्दल काय सांगायचं. आम्ही ज्यावेळेस मुंबईला गेलो आम्ही ज्यावेळेस मुंबईला गेलो त्यावेळेस मला खऱ्या अर्थाने सगळी साथ आपल्या ITIतल्या मित्रांची मिळाली. आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस आम्ही मुंबईवरनं परत येत होतो त्यावेळेस ह्या मित्रांनी माझ्या प्रेमा खातर मला असं उचललं होतं, पैलवानासारखं उचललं होतं. कुठं सांग ना. लोणावळ्याच्या बोगद्यामध्ये उचललं होतं, राईच्या दरीमध्ये उचललं होतं दगडी टाकले आणि ती आयुष्यामधली माझी फार फेवरेट घटना आहे आणि मी ती कधीच विसरणार नाही आणि भाऊला पण मी कधीच विसरणार नाही. त्याच्याबद्दल नाही उचलून अर्धा किलोमीटर पळवत नेला आणि संजू शितळे भैया हे सगळे माया मागणं आले आणि हा संजू आला. अरे म्हणले माझ्या खरंच प्रेमाचं आहे रे भाऊ, आमच्या लय प्रेमाचं आहे, खरंच प्रेमाचं आहे. आणि नंदू बद्दल काय सांगायचंय. त्याला ITI असताना ITIला तो रिक्षा चालवत होता. आम्ही म्हणलं चल, आम्ही हा विनय आम्ही सगळेजण गेलो. म्हणलं तू ये परत, आम्ही वनाजला ये. फारुख शेख घरी बोलवा. आम्ही सगळेजण आलो. वनरक्षकाची वाडीला माझी परीक्षा होती. ते सोड वनाजला ये, वनाजला तुझं आयुष्य गाडावं गाडणार आहे.
घडलं भाऊला जीवनाबद्दल सगळ्या शुभेच्छा आणि मी तुझ्या माग आहे भाऊड्या. हा मग ऑगस्टला इकडेच यायचं ना. अरे बस 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 रे. ना अरे अरे घेऊ दे घ्यायची म्हणल्यावर घ्यायची. अरे बघ घे. भाऊड्या ये मोहनराव ये ना मोहनराव ये रे. तर मित्रांनो जा ना बस तिथे. तर मित्रांनो जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. आम्ही आता सगळे जेवणासाठी रेडी झालेले आहेत. हे बघू शकता आपण जेवणासाठी सगळे आपले हे सगळे मित्रबंधू सातपुते बघा एकदम खुर्चीवर बसलाय निवांत. जेवायला आता ताट बिट सगळे मांडलेले आहेत. बाबूला काय भेटलं नाही अजून. ए राऊत काका आमचे बघू शकता इकडं. आता जेवणाची तयारी.